हरिओम. लाओत्सेचा ताओबोध. योगदास श्री जयगणेश जोशी यांचे प्रवचन. बोलण्याचा रोग. पंडिताला बोलण्याचा रोग जडलेला असतो. त्याला कोणी बोलायला खरे पाहता ऐकायला मिळाला नाही की तो स्वतःशी बोलतो. त्याला जर कोणी भेटले आणि त्याने त्याला बोलायला प्रोत्साहन दिले नाही, संधी दिली नाही, तर तो फार नाराज होतो. मग तो एकटा असताना समोर सभा भरवतो, श्रोते जमवतो किंवा स्वतःच्याच मनाशी बोलत सुटतो. त्याला विषयामागून विषय आपोआप सुचत जातात. तो गप्प मौन राहू शकत नाही. एखादा दुर्दैवाने त्याच्या या बोलघेवड्या रोगाचा शिकार झाला तर त्याला आश्चर्य वाटते, याला एकातून दुसरा आणि दुसऱ्यातून तिसरा असे विषय बोलायला सुचते कसे? आपण बोलत असलेल्या विषयात समोरच्याला काही स्वारस्य आहे की नाही याचा विचार न करता हा बोलत असतो. समोरच्याचे डोके दुखायला लागते. शेवटी संकोच दूर करून समोरचा निरोप घ्यायला लागतो. हा विचारतो, पुन्हा केव्हा भेट? समोरचा म्हणतो, आपले मौन असेल तेव्हा. वेडाही स्वतःशी बोलतो, परंतु आपण त्याला समजू शकतो. वेडा कोणाला वेठीला धरत नाही. त्याच्या बोलण्याचा कोणालाही त्रास होत नाही. तो कोणालाही त्यांच्यात सहभागी करून घेत नाही. तो स्वतःशी मोठ्यांदा बोलतो. अगदी जणू काही समोर कोणी उभा आहे असे गृहीत धरून वेडा बोलत असतो. त्याचे बोलणे असंबद्ध असते. त्याला त्याच्या बोलण्याचे उत्तर ऐकायला येत असते. ते तो स्वतः बोलत नाही. पंडिताला बोलायला कोणी मिळाले नाही की मनातल्या मनात तो स्वतःशी बोलतो. हे बोलणे क्रिकेटच्या धावत्या समालोचनाप्रमाणे आतल्या आत अव्याहत सुरू असते. तो शांत झोपू शकत नाही. पंडिताच्या बोलण्याचे उत्तर आणि प्रत्युत्तरही तो पंडित स्वतःच देत असतो. त्याचा आवाज ऐकायला येत नाही. खूप सूक्ष्म निरीक्षण केले तर त्याची देहबोली होत असते हे लक्षात येते. त्याचे बोलणे सुसंबद्ध असते. स्वतःशी बोलणे विक्षिप्तता आहे. त्यामुळे असे बोलून बोलून पंडिताच्या डोक्यावर परिणाम होतो. तो वेडा होतो. योगीही बोलतो, परंतु योगी साधकांना आत्मयात्रेचे ज्ञान देण्यासाठी आणि तेवढ्यापुरताच बोलतो. बाकी वेळ योगी मौन असतो. संपूर्ण जन्म जरी त्याला बोलायला मिळाले नाही तरी त्याला कसलाही त्रास होत नाही. तो एकांतात मौन असतो. स्वप्राप्ती झाली की एकत्व येते. तेथे दुजे असे कोणीही नसते, कारण योगी आत्मस्वरूप होतो. येथे कोणाजवळ बोलायचा किंवा संपर्क साधायचा प्रश्नच नसतो. तसेच अंतिम ज्ञानप्राप्ती झालेली असल्यामुळे बोलायचे काहीही शिल्लक नसते. ज्यांना ते अंतिम ज्ञान हवे असते त्यांना तो मार्ग दाखवतो. इतर वेळी तो बोलणार काय आणि कोणाजवळ? येथे त्याच्याशिवाय अन्य आहेच कोण? योगी प्रशांत असतो, शांत झोपतो. पंडित सतत विचारात गढलेला असतो. त्याची देहादी इंद्रियांशी तादात्म्यता असते. योगी विचारातीत देहातीत असतो. त्याची आत्मब्रह्मानंदी टाळी लागलेली असते. यास्तव लाओत्से सांगतो की बोलणारा पंडित अज्ञानी असतो आणि बोलणारा योगी ज्ञानी असतो. उपाय. लाओत्से सांगतो की त्याची छिद्रे भरा, त्याचे दरवाजे बंद करा. लाओत्सेने 52व्या ओवीत या रूपकाचा उपयोग केला आहे. आपल्या देहाला डोळ्यांची 2, कानांची 2, नाकाची 2, मुख, शिन्न, गुद असे प्रत्येकी 1 अशी 9 छिद्रे आहेत. तसेच मन, मेंदू, स्मृती असे 3 दरवाजे आहेत. यातच पंच ज्ञानेंद्रिये आणि पंच कर्मेंद्रिये बसलेली आहेत. त्यांना जर आपण नियंत्रित केले तर आपली इंद्रिये भोग प्रवृत्त न होता ती आत्मप्रवृत्त होतील. यास्तव त्यांच्यातील उपभोग वृत्ती निर्माण करणारी कारणे नष्ट करा. त्यांची बाह्य दौड केवळ देह जीवित राहण्यापुरती मर्यादित करा. जीवनाचा मुख्य उद्देश आत्मप्राप्ती आहे. त्यासाठी ध्यान लावा. म्हणजे त्यांची बाह्यवृत्ती क्षीण होऊन त्याचे अंतस आत्मवृत्तीत रूपांतर होईल. त्याची धार बोथट करा. या इंद्रियांची धार म्हणजे काम, क्रोध, मोह, मद, मत्सर, माया आणि अहंकार हे सप्तरिपू. जे पाहावे त्याचा उपभोग घ्यावा असे मनात येते आणि तत्क्षणी रिपू बलवान होतात
आणि जरा काही मनाप्रमाणे झाले नाही की ते लगेच अयोगिक आचरण करायला प्रवृत्त होतात. यामुळे स्वभान राहत नाही. यामधून प्रमाद होतात, भोगाने भोग वाढत जातात आणि मानवाच्या आयुष्याची राख रांगोळी होते. यास्तव देहादी इंद्रियांना स्वभान येण्यासाठी नित्य नियमित ध्यान लावायला शिकवा. त्यांना आत्मप्रवृत्त करा. त्यासाठी त्यांना ओम तत्सत्त्वम असी या महामंत्राचा जप करायला शिकवा. त्याचा गुंता सोडवा. जसा दोऱ्याचा गुंता असतो तसा मानवाच्या आयुष्याचा छानपैकी गुंता झालेला आहे. दोरा एकत्र केला की 2 किंवा त्याहून जास्त दोरे एकमेकात गुंतात. एक एक दोरा त्याची स्वतःची जागा सोडतो आणि तो दुसऱ्या दोऱ्यात जाऊन अडकतो. तसे पोटाला भूक नसली तरी केवळ एखादा पदार्थ समोर आहे म्हणून जिभेला पाणी सुटते आणि पोटाला नको असताना खाल्ले जाते. नाटक सिनेमा पाहायचा, गाणे ऐकायचे म्हणून देहाला विश्रांती म्हणून झोप आलेली असताना जागरण केले जाते. अशा प्रकारे एक एक इंद्रिय एकमेकांवर कुरघोडी करत असते. यामुळे अयोगिक आचरण होते. हे थांबवा. त्याची प्रखरता कमी करा. देहादी इंद्रियांच्या भोगापवर्गतेची प्रखरता नष्ट करा. म्हणजे त्या काळोखाच्या पार्श्वभूमीवर विश्वातील सर्वात उच्च अशी प्रखरता जी अंतःकरणात आहे त्याची चाहूल लागेल. ध्यान लावा आणि अंतःकरणात उतरून त्या दिव्य प्रकाशाची अनुभूती घ्या. त्याच्या गडबड गोंधळाचे विसर्जन करा. विचार हे मेंदूचे काम आहे, परंतु त्यावर मनाचे अधिपत्य असते. त्यामुळे मेंदू मनाप्रमाणे विचार करतो. त्यामुळे सर्व गोंधळ होतो. मन निष्प्रभ करा. मेंदूला स्वतंत्रपणे विचार करू दे. त्यावर जीवात्म्याला निर्णय घेऊ दे. ही योगियांची सहमती आहे. सर्व इंद्रियांचा अंतरात्म्याशी योग जुळवून आणून अंतःप्रेरणेने आचरण करणे हे योगिक जीवन आहे. हरि ओम.